नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्स. अॅनालॉग ज्या क्वांटिटीज असतात, ह्या अॅनालॉग क्वांटिटीज डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट कशा करतात आणि कशासाठी करतात, ठीक आहे ना. बघा, आपल्या समोरचं, आपल्या आजूबाजूचं जे जग आहे, ज्या क्वांटिटीजच्या आपण संपर्कामध्ये येतो, टेम्परेचर असेल, स्पीड असेल, अजून इतर गोष्टी असतील, ह्या ज्या क्वांटिटीच्या आपण संपर्कामध्ये येतो, ह्या बहुतांश आवाज असेल, ह्या अॅनालॉग सिस्टम मध्ये असतात, अॅनालॉग फॉर्मॅट मध्ये असतात, ठीक आहे ना. आणि अॅनालॉग फॉर्मॅट मध्येच आपण त्यांना ऐकतो किंवा त्यांना अनुभवतो. परंतु मग डिजिटल मध्ये कन्वर्ट कशासाठी करायचं? तर बऱ्याचशा क्वांटिटीज अशा आहेत की ज्या आपल्याला रिप्रोड्यूस कराव्या लागतात, ज्या आपल्याला प्रोसेस कराव्या लागतात, प्रोसेस करून त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावे लागतात, प्रोसेसिंग करून पुन्हा अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करावं लागतात, स्टोअर करावं लागतात, ठीक आहे ना. ओके, तर ह्या क्वांटिटीज अॅनालॉग फॉर्मॅट मध्ये असतानाच त्यांना स्टोअर करणं किंवा त्यांना प्रोसेस करणं हे तेवढं सोपं नाही. निश्चितपणानं ते किचकट आहे. यापूर्वी आपण ते करतही होतो, परंतु आता डिजिटल सिस्टम्स अस्तित्वात आलेल्या आहेत आणि डिजिटल सिस्टम्स मध्ये कुठल्याही क्वांटिटीला प्रोसेस करणं आता कम्पॅरेटिव्हली सोपं झालेलं आहे. म्हणून आपण अॅनालॉग क्वांटिटीज ज्या आहेत, त्या अॅनालॉग क्वांटिटीजचं प्रोसेसिंगच्या दृष्टीनं किंवा स्टोरेजच्या दृष्टीनं त्याचं रूपांतर आपण डिजिटल सिस्टम मध्ये करत असतो आणि पुन्हा प्रोसेस झालेलं किंवा स्टोअर्ड आउटपुट जे आहे ते पुन्हा डिजिटल मधून आपण अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करत असतो, ठीक आहे. तर सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अॅनालॉग फॉर्मॅट मधला जो सिग्नल आहे हा डिजिटल मध्ये कन्वर्ट कसा करतात, त्याची पद्धत नेमकी काय आहे. या ठिकाणी डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे, साधारणतः अॅनालॉग सिग्नल जो आहे तो या पद्धतीनं कंटिन्युअस व्हेरिएशनचा असतो आणि डिजिटल सिग्नल जो आहे त्या डिजिटल सिग्नलचं जेव्हा त्याला रूपांतर होते तेव्हा ठराविक बीट्स मध्ये, फायनाईट बीट्स मध्ये त्याचं रूपांतर होत असते. 1 और 0 या फॉर्मॅटमध्ये तो सिग्नल कन्वर्ट होत असतो. आता अनालॉग सिग्नल म्हणजे काय? अनालॉग सिग्नल्स डायरेक्टली मेजरेबल क्वांटिटीज इन टर्म्स ऑफ सम अदर क्वांटिटीज, ठीक आहे ना. डायरेक्टली मेजरेबल क्वांटिटीज, ठीक आहे ना. ओके, उदाहरणार्थ थर्मोमीटर आहे, ठीक आहे. थर्मामीटर आपण बघितलं, थर्मामीटर टेम्परेचर मोजत असताना त्याचा जो मर्क्युरी आहे, तो मर्क्युरीची जी पोझिशन आहे या ठिकाणी इथे, ती मर्क्युरीची पोझिशन राईज होते टेम्परेचरनुसार, ठीक आहे. आणि जी स्केल दिलेली असते त्या स्केलवरती ती कुठपर्यंत राईज झाली ते बघून आपण टेम्परेचर किती आहे हे मेजर करत असतो. कारच्या स्पीडोमीटरच्या बाबतीतही आपण पाहिलं, निडल मूव्स फादर राईट ॲज यू ॲक्सिलरेट. जसं जसं आपण ॲक्सिलरेट करू तसं तसं ही निडल फर्दर इकडे राईट साईडला मूव्ह होत असते आणि त्या पद्धतीने ती कुठल्या आकड्यावरती थांबते किंवा कुठल्या आकड्यावर आहे त्यावरून त्यावेळेची स्पीड किती आहे आपल्या व्हेकलची ते आपण ओळखतो, ठीक आहे ना. व्हॉल्यूमच्या बाबतीतही आपण पाहिलेलं आहे, व्हॉल्यूम ही सुद्धा अॅनालॉग क्वांटिटी आहे. आपल्याला आपल्या अँप्लिफायर सिस्टमचा, आपल्या रेकॉर्ड प्लेयर्सचा, आपल्या सीडी प्लेयर्सचा आवाज कमी जास्त करायचा असेल तर आपण व्हॉल्यूम कंट्रोलच्या माध्यमातून तो कमी जास्त करत असतो. हे सर्व अॅनालॉग क्वांटिटीजची उदाहरणं आहेत, ठीक आहे. या उलट आता डिजिटल सिग्नल्स काय, हॅव ओनली 2 स्टेट्स. डिजिटल सिग्नल्सला मात्र फक्त 2 स्टेट्स असतात. फॉर डिजिटल कम्प्युटर्स वी रेफर टू बायनरी स्टेट 0 अँड 1. 1 कॅन बी ऑन अँड 0 कॅन बी ऑफ, ठीक आहे ना. तर डिजिटल कम्प्युटर्स मध्ये आपण पाहतो की जी काही डिजिटल सिग्नल असेल, या डिजिटल सिग्नलला फायनाईट स्टेट आहे. आयदर इट कुड बी 1 किंवा 0 किंवा 1 किंवा 0, ठीक आहे ना. आपल्या सोबतचं उदाहरण जर कुठलं घ्यायचं असेल तर लाईटचं स्विच, ठीक आहे ना. लाईट स्विच याला 2च फायनाईट पोझिशन आहे. आयदर इट कॅन बी ऑन ऑर ऑफ, मिडल कुठलीही पोझिशन त्याला नाही, ठीक आहे. डोअर टू रूम इज आयदर ओपन ऑर क्लोज्ड, ठीक आहे ना. आपण जनरली दरवाजा ज्या वेळेला आपण म्हणतो तर तो एकतर उघडा ठेवतो किंवा बंद ठेवतो, ठीक आहे ना. तर दरवाजा हा सुद्धा एक प्रकारे उघडा आणि बंद असेल तरच, मिडल स्टेट नाही, तर ते डिजिटल फॉर्मॅटच एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल. अॅनालॉग टू डिजिटल ऍप्लिकेशन्स कुठे कुठे आपल्याला दिसून येतात. बघा, द मायक्रोफोन, ठीक आहे ना, टेक्स युअर व्हॉइस व्हॅरिंग प्रेशर वेव्स इन द एअर अँड कन्वर्ट देम इनटू व्हॅरिंग इलेक्ट्रिकल सिग्नल, ठीक आहे. मायक्रोफोनच्या बाबतीत आता मी तुमच्याशी बोलतो आहे इथे या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये,
तर मायक्रोफोन माझा आवाज घेतो आहे, तो आवाज इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये रूपांतरित करतो आहे आणि इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये रूपांतरित केल्यानंतर हा सिग्नल डिजिटल मध्ये कन्वर्ट होतो आहे आणि डिजिटल मध्ये कन्वर्ट होऊन हा कम्प्युटर मध्ये स्टोअर होतो आहे आणि तिथून आपण युट्यूबला त्याला अपलोड करतो आहे. ठीक आहे. स्ट्रेन गेजेस determine the amount of strain when the stress is applied. हे वजनाचे काटे आहेत बघा, इथं तुम्हाला डिजिटल फॉर्मॅट मध्ये वजन बघायला मिळते. कसं मिळतंय, त्याच्या आतमध्ये जे स्ट्रेन गेजेस लावलेले असतील त्या स्ट्रेन गेजेसवर येणारा जो ताण आहे, येणारं जे डिफॉर्मिटी आहे, ती व्होल्टेजच्या स्वरूपात कन्वर्ट केली जाते आणि ती पुन्हा डिजिटल इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात, डिजिटल डेटाच्या स्वरूपात कन्वर्ट केली जाते आणि आपल्या समोर डिस्प्ले केली जाते. थर्मोकपल्स टेम्परेचर जर का आपल्याला डिजिटली मेजर करायचं असेल, आता मगाशी आपण अॅनालॉग थर्मोमीटर बघितलं, आता बघा डिजिटल थर्मोमीटर आहे. डायरेक्ट आपल्याला इथे मर्क्युरी राईजने नाही, परंतु सरळ सरळ टेम्परेचर किती आहे हे टेम्परेचर आपल्याला आकड्यांच्या स्वरूपामध्ये दिसते आहे. म्हणजेच याचा अर्थ जे टेम्परेचर आपण कन्वर्ट केलेलं आहे इलेक्ट्रिकल व्होल्टेजमध्ये, त्याला पहिल्यांदा डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि मग आपल्या समोर डिस्प्ले केलेलं आहे. अशाच पद्धतीनं व्होल्टमीटर आणि डिजिटल मल्टीमीटर्स आपण बघितलेले आहेत. अॅनालॉग मल्टीमीटर्स जे आहेत, ज्याचा सिग्नल बघत असताना आपल्याला स्केल रिडिंगचं पुरेसं नॉलेज असावं लागते. स्केल रिडिंग मध्ये इन बिटवीन जर कुठं तो निडल थांबली तर नेमकी ती कुठं थांबलेली आहे याच्यासाठी स्केलचा आपला अभ्यास असला पाहिजे. त्या मानानं डिजिटल व्होल्टमीटर्सवर किंवा मल्टीमीटर्सवर रिडिंग घेणं अत्यंत सोपं आहे, कारण डायरेक्ट डिजिटच्या स्वरूपामध्ये आपल्याला जे आउटपुट आहे ते मिळत असते. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर करते काय नेमकं, ठीक आहे ना. कन्वर्ट्स अॅनालॉग सिग्नल टू बायनरी वर्ड्स. जो सिग्नल आहे अॅनालॉग सिग्नल, या अॅनालॉग सिग्नलला बायनरी सिग्नल मध्ये कन्वर्ट करते किंवा डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट करते. कशा पद्धतीनं कन्वर्ट करते? सिंपल आहे. जे अॅनालॉग सिग्नल आपण या ठिकाणाहून देतो, अॅनालॉग क्वांटिटी इथून देतो, ठीक आहे ना. सॅम्पल अँड होल्ड सिग्नल, ठीक आहे ना. सॅम्पलिंग करणे म्हणजे जे काही अॅनालॉग इनपुट आपण देतो त्याचं सॅम्पलिंग केलं जाते. सॅम्पलिंग करणे याचा अर्थ काय, लहान 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 त्याचे सॅम्पल्स जे आहेत ते सॅम्पल्स घेतले जातात आणि ते सॅम्पलची व्हॅल्यू जी आहे ती साठवून ठेवली जाते, ठीक आहे ना. आणि नंतर अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन. प्रत्येक अॅनालॉग सॅम्पलला इक्वलंट डिजिटल क्वांटिटी मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि नंतर इकडे आउटपुट मध्ये त्याला दिलं जाते, ठीक आहे. इथे बघा, या ठिकाणी आपल्याला इनपुट अॅनालॉग सिग्नल दिसतोय. हा अॅनालॉग सिग्नल जो आहे त्याचं सॅम्पलिंग केलं जाते, ठीक आहे ना. सॅम्पलिंग केलं जाते म्हणजे याच्यामध्ये इन्फायनाइट स्टेट्स आहेत, ठीक आहे ना. तर याचं एक सॅम्पल, दुसरं सॅम्पल, तिसरं सॅम्पल, चौथं सॅम्पल, अशा पद्धतीनं सॅम्पल्स त्याचे घेतले जातात आणि प्रत्येक सॅम्पल जे आहे ते होल्ड करून ठेवलं जाते आणि मग त्याचं एन्कोडिंग केलं जाते. क्वांटायझेशन आणि एन्कोडिंग या दोन गोष्टी त्याच्यावरती केल्या जातात आणि जेणेकरून आपल्याला जो अॅनालॉग सिग्नल आहे तो डिजिटल स्वरूपात रूपांतरित झालेला मिळू शकतो. दोन महत्वाच्या प्रोसेसेस आहेत अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन करत असताना. टू स्टेप प्रोसेस. काय प्रोसेस आहे बघा. क्वांटायझिंग पहिली जी प्रोसेस आहे दॅट इज क्वांटायझिंग, ठीक आहे ना. क्वांटायझिंग म्हणजे नेमकं काय? ब्रेकिंग डाऊन अॅनालॉग व्हॅल्यू इन अ सेट ऑफ फायनाईट स्टेट्स. जी अॅनालॉग व्हॅल्यू आहे त्या अॅनालॉग व्हॅल्यूला आपण सेट ऑफ फायनाईट स्टेट्स मध्ये त्याचे सॅम्पल्स पाडतो, त्याचे तुकडे पाडतो, ठीक आहे. ओके. आता फिजिकली म्हणताना आपण असं म्हणू की तुकडे पडतात, ठीक आहे. परंतु त्याचे सॅम्पल्स घेतो आपण की तो कसा कसा व्हॅरी होऊन राहिला. हे एक सॅम्पल, हे दुसरं सॅम्पल, तिसरं सॅम्पल, चौथं सॅम्पल, अशा पद्धतीनं ठराविक पिरियड नंतर, ठराविक वेळानंतर त्याचं सॅम्पल घेतलं जाते, ठीक आहे ना. आणि असाइनिंग ए डिजिटल वर्ड, एन्कोडिंग. एन्कोडिंग म्हणजे काय मग? असाइनिंग ए डिजिटल वर्ड ऑर नंबर टू ईच स्टेट. आता जी प्रत्येक स्टेट आपण क्वांटाईज केलेली आहे, प्रत्येक स्टेट आपण होल्ड करून ठेवलेली आहे, त्या प्रत्येक स्टेटला आपण इक्वलंट डिजिटल वर्ड मध्ये, डिजिटल इन्फॉर्मेशन मध्ये, डिजिटल डेटा मध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो, ठीक आहे. जेणेकरून इनपुट कडून जेव्हा जेव्हा तो सिग्नल आला होता आणि त्याचं जेव्हा सॅम्पल आपण घेतलं होतं त्या सॅम्पलच्या व्हॅल्यूशी इक्वलंट बायनरी आउटपुट आपल्याला त्यावेळेला मिळालं पाहिजे. तर अशा पद्धतीनं एन्कोडिंग आपण प्रत्येक सॅम्पलचं करत असतो, ठीक आहे ना. तर दोन महत्वाच्या स्टेप आहेत, क्वांटायझिंग आणि एन्कोडिंग, ठीक आहे ना. क्वांटायझिंग करत असताना आता कशा पद्धतीनं क्वांटायझिंग केलं जाते किंवा काय क्वांटायझिंग नेमकं काय केलं जाते. यू हॅव, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण बघा. यू हॅव 0 to 10 व्होल्ट सिग्नल. आपल्याकडे
0 ते 10 व्होल्टचा सिग्नल आहे, एसी सिग्नल आहे. ठीक आहे, ओके. आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं, याला आपल्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट करायचं. व्हेरिएशन 0 ते 10च्या मध्ये होऊन राहिलेलं आहे. 0 to 10 व्होल्टच्या मध्ये व्हेरिएशन होते आहे. ठीक आहे, ओके. मग आपण काय करतो, सेपरेट देम इनटू ए सेट ऑफ डिस्क्रीट स्टेट्स ऑफ 1.25 व्होल्ट. प्रत्येक स्टेटला 0 ते 10 व्होल्टला आपण काय करतो, 1.25 ची एक स्टेट, दुसऱ्या 1.25 ची दुसरी स्टेट, तिसऱ्या 1.25 ची तिसरी स्टेट, अशा पद्धतीने. ठीक आहे ना. या स्टेट डिफाईन करतो. कशा बघा, आउटपुट स्टेट कशा डिफाईन करतो, 0 ते 1.25 ही झाली एक रेंज किंवा एक सॅम्पल किंवा एक स्टेट. 1.25 टू 2.50 ही झाली दुसरी स्टेट. 2.50 ते 3.75 ही झाली तिसरी स्टेट. 3.75 ते 5 चौथी स्टेट, आणि अशा प्रकारे 8.75 ते 10. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं 8 स्टेट आपण याच्या पाडलेल्या आहेत, 8 सॅम्पल पाडलेले आहेत. प्रत्येक सॅम्पल हे 1.25 व्होल्टचा त्याची रेंज आहे. 0 पासून तर 1.25 व्होल्ट पर्यंत एवढी त्या सॅम्पलची रेंज आहे. मग त्या व्हॅल्यू मध्ये कुठली व्हॅल्यू असेल तर सॅम्पल हे गृहीत धरलं जाईल. 2.55 जरी असेल तरी 2 नंबरचं सॅम्पल, 2.60 जरी असेल तरी 2 नंबरचं सॅम्पल त्याचं गृहीत धरलं जाईल. आता हे 1.25 व्होल्ट आणले कुठून, नेमकं हे क्वांटायझिंग जे आपण केलेलं आहे, हे जे आपण एका 0 ते 10 व्होल्ट ह्या व्हॅरी होणाऱ्या सिग्नलला 1.25 व्होल्टच्या सॅम्पल्स मध्ये जे आपण कन्वर्ट केलं, हे 1.25 आले कुठून, कसं कन्वर्ट केलं. ठीक आहे, थोडक्यात पाहू आपण इकडे क्वांटायझिंग कसं करतात. द नंबर ऑफ पॉसिबल स्टेट दॅट द कन्व्हर्टर कॅन आउटपुट इज n इक्वल टू 2n. कारण आपण काय करणार आहे, आपण बायनरी मध्ये या गोष्टीला एक्सप्रेस करणार आहे. या प्रत्येक सॅम्पलला आपण बायनरी मध्ये एक्सप्रेस करणार. बायनरी मध्ये एक्सप्रेस करत असताना तुम्हाला माहिती आहे की बायनरी मध्ये एक्सप्रेस करत असताना किती बीट मध्ये आपण एक्सप्रेस करतो ते खूप महत्वाचं आहे. किती बीट मध्ये, 1 बीट, 2 बीट, 4 बीट, 8 बीट, 16 बीट, किती बीट मध्ये आपण ते आउटपुट रिप्रेझेंट करतो हे खूप महत्वाचं आहे. आणि किती बीट मध्ये रिप्रेझेंट करतो त्याचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज n इक्वल टू 2n. ठीक आहे ना, ओके. समजा मी 3 बीट मध्ये रिप्रेझेंट करत असेल तर 2 3. समजा मी 4 बीट मध्ये रिप्रेझेंट करत असेल एखादी क्वांटिटी तर 2 4. मग 2 4 किती, 2 4 16. तर 16 वेगवेगळ्या स्टेट्स आपल्याला डिफाईन करता येऊ शकतात किंवा क्वांटाईज करता येऊ शकतात, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे ना. 2 3 म्हटलं तर 8च. ठीक आहे. तर तुम्ही दिलेल्या क्वांटिटीचे 8च सॅम्पल जे आहे ते 8 सॅम्पल तुम्ही डिजिटल मध्ये रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे. आता इथे बघा एक्झाम्पल, फॉर ए 3 बीट ए टू डी कन्व्हर्टर n इक्वल टू 2 इक्वल टू 8. ठीक आहे ना. n इक्वल टू 2 2 म्हणजे बायनरीचा बेस 2 आहे म्हणून 2, आणि 3 बीट मध्ये आपण ते रिप्रेझेंट करणार आहे म्हणून 2 8 स्टेट्स. ठीक आहे. आता आपल्याजवळ 0 ते 10 व्होल्टचा सिग्नल होता, 0 टू 10 व्होल्टचा आपल्याकडे सिग्नल होता. या 0 टू 10 व्होल्टच्या सिग्नलला आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या स्थिती असतील, वेगवेगळे ते व्हेरिएशन होत असेल 0 ते 10च्या मध्ये जे काय होत असेल ते, त्याचे आपण सॅम्पल्स पाडतो. आणि प्रत्येक सॅम्पल, आता किती सॅम्पल पाडायचे, किती सॅम्पल रिप्रेझेंट केले जातील किंवा किती बीट मध्ये रिप्रेझेंट केले जातील. तर बघा इथे सॅम्पल पाडल्यानंतर तो सॅम्पल किती बीट मध्ये रिप्रेझेंट करणार आहे आपण, तर 8 बीट मध्ये. किती बीट मध्ये, 3 बीटच्या दृष्टीनं जर हे करणार असू आपण तर 8 वेगवेगळे सॅम्पल्स आपल्याला रिप्रेझेंट केले जातील. ठीक आहे. म्हणून आपलं सॅम्पल्स किती असले पाहिजे, 8. तर आता कसं, आता कशा पद्धतीनं सॅम्पलिंग करता येईल, तर 10 व्होल्टचा सिग्नल आपल्याला हे करायचा आहे, कन्वर्ट करायचा आहे, त्याचे सॅम्पल्स पाडायचे आहे. व्ही मॅक्स मायनस व्ही मिन, मॅक्झिमम व्होल्टेज आपलं व्हॅरी होऊन राहिलं 10 व्होल्ट पर्यंत, मिनिमम व्होल्टेज आहे शून्यावरती, त्याच्यामुळे डिफरन्स आला 10 व्होल्ट, डिवायडेड बाय एन. एन म्हणजे काय, 2n. ठीक आहे ना, किती बीट मध्ये रिप्रेझेंट करतोय. तर आपला एन या ठिकाणी आहे 8, म्हणजे आलं 10 डिवायडेड बाय 8. 10 व्होल्ट भागीला 8 स्थिती, 8 स्टेट्स. ठीक आहे ना, ओके. तर एक स्टेट कितीची झाली, 1.25 व्होल्टची एक स्टेट झालेली आहे. ठीक आहे ना, ओके. इथं आता 1.25 व्होल्टची एक स्टेट झाल्यानंतर आपण 1.25, 1.25 ते 2.50 ही दुसरी स्टेट झाली, आणि प्रत्येक स्टेटसाठी आपण काय केलेलं आहे, व्हॅल्यू ठरवून ठेवलेली आहे. इनिशियल स्टेट असेल ही स्टेट असेल 0 पासून ते 1.25 व्होल्ट पर्यंत,
तर त्याच्यासाठी बायनरी आउटपुट राहील 000. जर का इनपुट सिग्नल 1.25 ते 2.50 च्या मध्ये कुठेही असेल तर त्याच्यासाठी आउटपुट बायनरी इक्विव्हॅलंट राहील 001. अशा पद्धतीनं 0100 अशा 8 वेगवेगळ्या स्टेटमध्ये 8 वेगवेगळ्या स्टेटला हे ज्या 8 स्टेट आहेत या 8ही स्टेटला आपण इथे रिप्रेझेंट करतोय या बायनरी बिट्सनी, 3 बायनरी बिट्सनी. ठीक आहे ना. 7व्या इथे 111 नी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर काय रिप्रेझेंट केलं 111 नी? 8.75 पासून तर 10 व्होल्ट पर्यंत. मग 8.75 च्या जागी 9 व्होल्ट जरी असतील तरी 111 नीच रिप्रेझेंट होतील. 9.2 व्होल्ट असतील 111 नीच रिप्रेझेंट होतील. 9.3 असतील, 9.5 असेल, 10 व्होल्ट पर्यंत जे काही क्वांटिटी असेल ही सगळी रिप्रेझेंट होईल 111 नेच. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं 3 बीट मध्ये हे आपण रिप्रेझेंट करतोय. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं 8 वेगवेगळ्या स्टेट बायनरी मध्ये कशा रिप्रेझेंट केल्या जातील एन्कोडिंग केल्याच्या नंतर. ठीक आहे ना. पहिल्यांदा आपण क्वांटायझेशन केलं आणि क्वांटायझेशन नंतर एन्कोडिंग केलेलं आहे. क्वांटायझेशन करणे याचा अर्थ विशिष्ट डिफरन्स नुसार त्याचे सॅम्पल्स पाडणे आणि ते सॅम्पल होल्ड करून ठेवणे. ठीक आहे ना. आणि मग ती होल्ड केलेल्या व्हॅल्यूला बायनरी मध्ये एन्कोड करणे. ठीक आहे. आता अॅक्युरसी, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शनची अॅक्युरसी आता बघितलं तुम्ही 9.25 व्होल्ट पासून किंवा 8.75 व्होल्ट पासून तर 10 व्होल्ट पर्यंत काहीही असलं तरी त्याला 111 मध्ये कन्वर्ट झालेला आहे. अॅक्युरसी आहे का? एवढी अॅक्युरसी नाही. ठीक आहे ना. ओके. मग आता अॅक्युरसी कशावर डिपेंड करते? ठीक आहे ना. देर आर 2 वेज टू बेस्ट इम्प्रूव्ह अॅक्युरसी ऑफ ए टू डी कन्व्हर्शन. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शनची अॅक्युरसी 2 मार्गाने आपल्याला मिळवता येऊ शकते. एक, इन्क्रीजिंग द रिझोल्युशन which improves the accuracy in measuring the amplitude of the analog signal. रिझोल्युशन इम्प्रूव्ह करणे, रिझोल्युशन इन्क्रीज करणे. कसे रिझोल्युशन इन्क्रीज करणे म्हणजे काय पुढच्या स्लाइड मध्ये बघू आपण. ठीक आहे. ओके. आणि दुसरं, इन्क्रीजिंग द सॅम्पलिंग रेट विच इन्क्रीजेस द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी दॅट कॅन बी मेजर्ड. सॅम्पलिंग रेट इन्क्रीज करणे. आता आपण 8 सॅम्पल पाडले होते, त्याच्यात जर का आपण कमी वेळाच्या अंतराने 16 सॅम्पल्स पाडले तर आपली अॅक्युरसी जी आहे ही अॅक्युरसी इम्प्रूव्ह होऊ शकते. ठीक आहे. रिझोल्युशन बघा. रिझोल्युशन म्हणजे काय आणि रिझोल्युशन कशा पद्धतीने हे केलं जाते? नंबर ऑफ डिस्क्रीट व्हॅल्यूज द कन्व्हर्टर कॅन प्रोड्यूस. एकंदरीत दिलेल्या सॅम्पलच्या किती डिस्क्रीट व्हॅल्यूज, दिलेल्या सिग्नलच्या किती डिस्क्रीट व्हॅल्यूज प्रोड्यूस केल्या जाऊ शकतात त्याला म्हणतो आपण रिझोल्युशन. ठीक आहे ना. ओके. कसं? व्ही रेंज डिवायडेड बाय 2n. व्होल्टेज रेंज याचा अर्थ व्होल्टेज रेंज इज द रेंज ऑफ अॅनालॉग व्होल्टेज विच कॅन बी रिप्रेझेंटेड. मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं ती व्होल्टेज रेंज होती 10. ठीक आहे ना. आणि 2n, n याचा अर्थ नंबर ऑफ बिट्स, किती बिट्स मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करणार आहे. जर का 2n 2 असेल तर दॅट विल बी 8 स्टेट होतील. ठीक आहे. 8 स्टेट वेगवेगळ्या सॅम्पलिंग केल्या जातील. जर का आपण 4 बीट मध्ये रिप्रेझेंट करायचा विचार केला तर 2 दॅट विल बी 16. म्हणजे दिलेल्या सिग्नलच्या 16 वेगवेगळ्या स्टेट म्हणजे रिझोल्युशन वाढलं. जर का 2 किंवा 2 घेतलं आणि 32 आपण वेगवेगळ्या स्टेट त्याच्या डिफाईन केल्या किंवा सॅम्पलिंग केल्या तर रिझोल्युशन अजूनही जास्त वाढलेलं आहे आणि म्हणून अॅक्युरसी सुद्धा त्यामध्ये वाढू शकते. लिमिटेड बाय सिग्नल टू नॉइज रेशिओ. ठीक आहे. रिझोल्युशन जे आहे ते सिग्नल टू नॉइज रेशिओ नुसार लिमिटेशन आपल्याला ठेवावं लागेल. खालचा मुद्दा पहा. इन अवर प्रिव्हियस एक्झाम्पल क्यू इक्वल टू 1.25. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं 2 ठीक आहे ना. 8 वेगवेगळ्या स्टेट मध्ये आपण तो सिग्नल सॅम्पल केला होता. तर क्यू आपला होता 1.25. हाय रिझोल्युशन आहे. ठीक आहे ना. एखाद्या सिग्नलच्या दृष्टीनं 8 सॅम्पल्स. A lower resolution would be if you use a 2-bit converter. जर का 2च बीट कन्व्हर्टर वापरलं तर 2n = 4 आणि म्हणून दिलेल्या सिग्नलच्या 4च फक्त स्टेट पडतील. तर सिग्नल कितीचा आहे? 10 व्होल्टचा. 10 व्होल्ट डिवायडेड बाय 4. एक स्टेट 2.5 व्होल्टची होईल. म्हणजे 0 पासून तर 2.5 व्होल्ट पर्यंत एकच व्हॅल्यू राहील, एकच बायनरी व्हॅल्यू राहील जी काही आउटपुट असेल ती. ठीक आहे. 2.5 पासून 5 व्होल्ट पर्यंत काहीही असो त्याच्यासाठी एकच राहील. इथे काय झालेलं आहे आपलं 2 बीट मध्ये कन्वर्ट केल्याबरोबर रिझोल्युशन कमी झालेलं आहे. ठीक आहे. तर जेवढं आपण सॅम्पलिंग जास्त करू
तेवढं रिझोल्युशन सुद्धा जास्त राहील आणि तेवढी अॅक्युरसी सुद्धा जे काही बायनरी आउटपुट प्रोड्यूस केला गेलेला आहे त्याची अॅक्युरसी सुद्धा जास्त राहणार आहे. हा इथे सॅम्पलिंग रेट दिलेला आहे. ठीक ना, पहिल्यांदा आपण रिझोल्युशन बघितलं की किती हे पाडायचे, हा सॅम्पलिंग रेट आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी ऍट विच एडीसी इव्हॅल्युएट्स अॅनालॉग सिग्नल. आता इथे दोन डायग्राम दाखवलेले आहेत बघ. ठीक आहे ना, सिग्नल तोच आहे, हा इथून सुरू झाला, हा एसी सिग्नल आहे, याला आपल्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, आणि हे याचं सॅम्पलिंग आहे. एवढ्या वेळाचं एक सॅम्पल, या वेळाचं दुसरं सॅम्पल, एवढ्या वेळामध्ये जे काही व्हेरिएशन झाले ते तिसरं, त्या वेळामध्ये चौथं सॅम्पल, इथे पाचवं सॅम्पल, सहावं सॅम्पल. ठीक आहे, तर इथे हा सॅम्पलिंग रेट कमी आहे. ठीक आहे ना, इथे जर बघितलं तर नियर अबाउट डबल सॅम्पलिंग रेट जो आहे तो झालेला आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण एक सॅम्पल घेत होतो त्या क्वांटिटीचं, तिथे तेवढ्याच वेळात आपण आता दोन सॅम्पल्स घेतो आहे. ठीक आहे ना, तर frequency at which ADC evaluates analog signal, as we see in the second picture, evaluating the signal more often, continuous evaluation, की आता किती सॅम्पल, आता किती आहे, आता किती आहे, अशा पद्धतीनं मोर अॅक्युरेटली डिपिक्ट्स द एडीसी सिग्नल. या ठिकाणी इथे अॅक्युरसी वाढणार आहे, कारण सॅम्पलिंग जो रेट आहे तो सॅम्पलिंगचा रेट वाढलेला आहे, अधिक लवकर लवकर आपण सॅम्पल घेतो आहे. ठीक आहे, अलायझिंग म्हणजे काय? ठीक आहे ना, ओके. Occurs when the input signal is changing much faster than the sample rate. जो काही अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन साठी जो अनालॉग सिग्नल आपण देतो आहे तो जर का फास्ट चेंजिंग असेल, तो जर का फास्ट चेंज होत असेल आणि कंपॅरेटिव्हली आपला सॅम्पलिंगचा रेट मात्र कमी असेल, ठीक आहे ना, तर काय होईल बघा आता. फॉर एक्झाम्पल 2 किलोहर्ट्ज साइन वेव्ह बिंग सॅम्पल्ड ऍट 1.5 किलोहर्ट्ज. 2 किलो हर्ट्स म्हणजे 2000 हर्ट्सची साइन वेव्ह आहे. ठीक आहे, 2000 हर्ट्स, या 2000 हर्ट्सच्या रेटनी त्याचे व्हेरिएशन होऊन राहिलेले आहेत. ठीक आहे, आणि सॅम्पलिंग जे करतोय आपण ते सॅम्पलिंग करतोय 1.5 किलोहर्ट्स, सॅम्पलिंग करतोय 1.5 किलोहर्ट्स. सॅम्पलिंगचा रेट कमी आहे आणि सिग्नलचा व्हेरिएशन रेट जो आहे किंवा सिग्नल चेंजिंग रेट जो आहे तो 2 किलोहर्ट्स आहे. ठीक आहे, त्या पानानं सॅम्पलिंगचा रेट कमी कमी रेटने आपण सॅम्पल करतोय त्याला. तर काय होईल, वुड बी रिकन्स्ट्रक्टेड ॲज 5 हर्ट्स साइन वेव्ह. आउटपुट मध्ये जे काय आपल्याला मिळेल तो रिकन्स्ट्रक्ट होईल 500 हर्ट्सच्या सिग्नलने, तो रिकन्स्ट्रक्ट होऊ शकतो. ठीक आहे ना, तर इथे आपल्याला असं करता येणार नाही. जो सॅम्पलिंगचा रेट आहे तो सॅम्पलिंगचा रेट जी काही इनपुट अॅनालॉग सिग्नल असेल त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल त्यातल्या हायएस्ट फ्रिक्वेन्सीच्या डबल सॅम्पलिंग रेट आपला असला पाहिजे. कोण सांगते असं? तर नायक्वेस्ट रूल आहे. नायक्वेस्ट रूल काय सांगतो? तर नायक्वेस्ट रूल या सॅम्पलिंगच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो, ते म्हणजे यूज अ सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी ऍट लिस्ट ट्वाइस डबल. सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी किती ठेवायची? तर डबल ठेवायची. कशाच्या? ऍज हाय ऍज द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इन द सिग्नल टू अवॉइड अलायझिंग. अलायझिंग जर का अवॉइड करायचं असेल, फॉल्स सिग्नल रिप्रोड्यूस होणे जर का तुम्हाला टाळायचं असेल, तर तुम्हाला जो सॅम्पलिंगचा रेट आहे तो सॅम्पलिंगचा रेट जो इनपुट सिग्नल असेल त्याच्यातली जी हायएस्ट फ्रिक्वेन्सी असेल त्याच्यापेक्षाही डबल सॅम्पलिंगचा रेट आपल्याला ठेवावा लागेल. कोण सांगतो आपल्याला? नायक्विस्ट रूल सांगतो. ठीक आहे ना, तर अशा पद्धतीनं अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरनी आपण ज्या वेळेला सिग्नलला कन्व्हर्ट करतो तर त्या कन्व्हर्टर्सची जी सर्किट आहेत त्या सर्किटचे काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये फ्लॅश एडीसी हा एक प्रकार आहे, डेल्टा सिग्मा एडीसी हा दुसरा प्रकार आहे, ड्युअल स्लोप इंटिग्रेटिंग एडीसी हा तिसरा प्रकार आहे आणि सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन एडीसी. तर हे सर्व अॅनालॉग क्वांटिटीला डिजिटल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे दर्शविणारे किंवा हे कन्वर्ट कसं करायचं, तर ह्या कन्व्हर्शन करण्यासाठी जे वापरले जाणारे सर्किट्स आहेत त्या सर्किटची ही नावं आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण अॅनालॉग सिग्नलला डिजिटल मध्ये कन्वर्ट कशा पद्धतीनं करतात हे आपण बघितलेलं आहे. खूप महत्वाचं याच्यामध्ये आपण एवढंच बघितलेलं आहे की जो काही अॅनालॉग सिग्नल असेल त्या अॅनालॉग सिग्नलचं क्वांटायझेशन करणे, म्हणजेच याचे विशिष्ट अंतराने सॅम्पल्स पाडून
प्रत्येक सॅम्पलला इक्विव्हॅलंट डिजिटल वर्ड मध्ये, डिजिटल बायनरी नंबर मध्ये म्हणा किंवा बायनरी डेटा मध्ये म्हणा, त्याला कन्वर्ट करणे. एक्झॅक्ट त्याच्याच रिव्हर्स असणार आहे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. कारण अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन कशासाठी, तर स्टोअर करण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी. पुन्हा जेव्हा आपल्याला ती क्वांटिटी प्रोसेस झालेली किंवा स्टोअर्ड क्वांटिटी ऐकायची असेल किंवा अनुभवायची असेल, तर पुन्हा त्याला आपल्याला अॅनालॉग क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करावं लागते. मग अशा वेळेला आपल्याला डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर सुद्धा लागतात. तर हे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर याच्या एक्झॅक्ट विरुद्ध काम करतात. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल आणि सिरीज मधले सर्वच व्हिडिओ आवडत असतील आणि समजत असतील, तर निश्चितपणानं सबस्क्राईब करा चॅनल, व्हिडिओला लाईक करा, आणि काही तुमच्या जर सूचना असतील, काही अडचणी असतील, तर निश्चितपणानं कॉमेंटमध्ये तुमच्या कॉमेंट टाकायला विसरू नका.